नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट स्टडी या आपल्या एज्युकेशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, 29 एप्रिलच्या या लेक्चरमध्ये सुरुवातीला आपण क्वेश्चन ऑफ द डे बघू. तर सना मीर यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली या कोणत्या देशाच्या आहेत? या पाकिस्तानच्या आहेत. या पाकिस्तानच्या क्रिकेटर आहेत. तर या पाकिस्तानच्या महिला कॅप्टनही राहिल्या होत्या. यांच्याबद्दल एक गोष्ट लक्षात ठेवा, या वन डे क्रिकेटमध्ये 100 विकेट व 1000 रन करणाऱ्या 9 महिला क्रिकेटर्समध्ये सामील आहेत. तर या 100 T20 क्रिकेट सामने खेळणाऱ्या पहिल्या आशियाई खेळाडू आहेत. तर या पाकिस्तानच्या आहेत. तर मॅपमध्ये बघा, पाकिस्तान, राजधानी इस्लामाबाद, करन्सी पाकिस्तानी रुपी, पंतप्रधान आहेत इम्रान खान, हेही क्रिकेटरच होते आणि सध्याचे प्रेसिडेंट आहेत पाकिस्तानचे आरिफ अलवी. तर पाकिस्तानचं नाव आलं तर पाकिस्तान आणि इंडिया यांच्यामध्ये कोणती डिवाइडेड लाईन आहे? तर ती अत्यंत महत्त्वाची आणि या लाईन प्रत्येक एक्झाम्समध्ये विचारली जाते. तर ती आहे रॅडक्लिफ लाईन. त्याचप्रमाणे भारत आणि चीन या दोन देशांना कोणती लाईन डिवाइड करते? तर ती आहे मॅकमोहन लाईन. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्यामध्ये ड्युरँड लाईन. USA आणि कॅनडामध्ये 49 पॅरलल लाईन आणि नॉर्थ कोरिया आणि साऊथ कोरिया 38 पॅरलल लाईन. तर या डिवायडिंग लाईन्स लक्षात ठेवा, या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. हा प्रश्न परीक्षांमध्ये हमखास विचारला जातो. पाकिस्तानच्या पहिल्या पंतप्रधानांचं नाव काय? हाही इम्पॉर्टंट प्रश्न आहे. हाही प्रश्न विचारलाच जातो. तर ते नाव आहे लियाकत अली खान. त्यानंतर पाकिस्तानमध्ये पहिली हिंदू महिला जज कोण ठरली? तर ती ठरली सुमन कुमारी. तर पुढे बघूया. अलीकडे जाहीर झालेल्या इम्पॅक्ट रँकिंग 2020च्या दुसऱ्या एडिशनमध्ये कोणती भारतीय संस्था अग्रस्थानी आहे? तर ती आहे IIT खडगपूर. तर ही रँकिंग टाइम्स हायर एज्युकेशननं जाहीर केली. तर या रँकिंगनुसार भारतामध्ये पहिल्या स्थानी आहे IIT खडगपूर आणि जागतिक लेवलवर ही संस्था आहे 57व्या स्थानावर. तर या रँकिंगमध्ये पहिल्या स्थानी कोण आहे? तर न्यूझीलंडची ऑकलँड युनिव्हर्सिटी पहिल्या स्थानी आहे. दुसऱ्या स्थानी आहे ऑस्ट्रेलियाची युनिव्हर्सिटी. तर तिचं नाव काय? युनिव्हर्सिटी ऑफ सिडनी. पुढे बघूया. कोरोना संक्रमित रुग्णांची सेवा करण्यासाठी कार्मीबोट नावाचा रोबोट कोणत्या राज्याने तैनात केला? तर तो केरळने तैनात केला. या रोबोटला केरळच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये तैनात केलं जाईल. केरळने तैनात केलं तर मॅपमध्ये बघा, केरळची राजधानी तिरुवनंतपुरम, मुख्यमंत्री आहेत पिनरई विजयन, राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान. तर या रोबोटबद्दल थोडक्यात जाणू. यामुळे काय होणार आहे? तर इन्फेक्टेड व्यक्तींना औषधे, आवश्यक वस्तू या रोबोटद्वारे दिल्या जातील आणि डॉक्टरांना जो संक्रमणाची भीती आहे ती भीती कमी केली जाईल. तर केरळचं नाव आलं की इथला एक पॉईंट आपल्याला लगेच लक्षात यायला पाहिजे की तिथलं पेरियार अभयारण्य. तर केरळने कोरोना इन्फॉर्मेशनसाठी मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं की GOK डायरेक्ट ॲप लॉन्च केलं. तसंच तिरंगा नावाचं वाहनही इथं सुरू करण्यात आलं होतं. पुढे बघा. अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने औषधांच्या डिलिव्हरीसाठी धन्वंतरी योजना सुरू केली? तर ते राज्य आहे आसाम. आसाम राज्याने ही योजना सुरू केली. तर या योजनेनुसार ज्या व्यक्तींना औषधांची गरज आहे ती व्यक्ती या योजनेनुसार आपल्या औषधांची पावती आरोग्य कर्मचाऱ्यांना सेंड करून ते औषध आपल्या घरी मागवून घेतलं जाईल. तर ही योजना आसामने सुरू केली. तर मॅपमध्ये बघा, आसाम, राजधानी आहे दिसपूर, मुख्यमंत्री आहेत सर्वानंद सोनोवाल, राज्यपाल आहेत जगदीश मुखी. तर आसामशी निगडीत महत्त्वाचा प्रश्न नेहमी विचारला जातो. तर तो कोणता? तर तो म्हणजे इथलं काझीरंगा नॅशनल पार्क. आसाम, आणि हे नॅशनल पार्क आसाममध्येच आहे. तसंच इथं अजून एक नॅशनल पार्क आहे. ते कोणतं? तर ते मानस नॅशनल पार्क. हेही लक्षात ठेवा. पुढे बघूया. RBIने म्युच्युअल फंड कंपन्यांसाठी किती रुपयांची मदत करण्याची घोषणा केली? तर 50,000 करोड रुपयांची घोषणा केली. तर सध्या मार्केटमध्ये वित्तीय तरलतेसाठी ही मदत केली आहे. तर म्युच्युअल फंड कंपन्यांनी आपल्या स्कीम्स बंद केल्या आहेत, त्यामुळे खूपच आर्थिक नुकसान होतोय आणि म्हणून RBIने हा निर्णय घेतला आहे. तर RBIने घेतला. तर RBIची स्थापना कधी झाली? कालच्या लेक्चरमध्ये आपण हे पाहिलेलंच आहे, तरी मी आज तुम्हाला रिकॉल करतो. तर 1 एप्रिल 1935 साली. हेडक्वार्टर आहे मुंबई येथे आणि RBIचे गव्हर्नर कोण आहेत? शक्तिकांत दास. ते कितव्या नंबरचे आहेत? 25व्या नंबरचे. हे नंबर तुम्ही लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. पुढे बघा. अलीकडेच कोणत्या देशाने नाबालिकांना दिली जाणारी मृत्यूची शिक्षा रद्द करण्याची घोषणा केली?
तर तो देश आहे सौदी अरेबिया. सौदी अरेबियाने नाबालिकांना दिली जाणारी मृत्यूची शिक्षा रद्द केली. तर आधी सौदी अरेबियामध्ये खूप कडक नियम होते, पण आता इथले नियम हळूहळू शिथिल करण्यात येत आहेत. तर मॅपमध्ये बघा सौदी अरेबिया, राजधानी आहे रियाद, करन्सी आहे सौदी रियाल, इथलं राजे आहेत सलमान ऑफ सौदी अरेबिया. बरं, आता G20 पार पडली होती समिट, तर त्याचे अध्यक्षपद पण सौदी अरेबियाकडेच होते. तसंच G20 वित्त मंत्र्यांची बैठक पण पार पडलेली, तर तिचं पण अध्यक्षपद सौदी अरेबियाकडेच होतं. त्यानंतर G20 आरोग्य मंत्र्यांच्या बैठकीचे अध्यक्षस्थान ही सौदी अरेबियानेच भूषवलं होतं. तर या सगळ्या बैठकी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडल्या होत्या. या सगळ्या बैठकींची माहिती असणं आपल्याला महत्त्वाचं आहे परीक्षेच्या दृष्टीने. पुढे बघा, अलीकडेच कोणी ग्रुप व्हिडिओ चॅटसाठी मेसेंजर रूम नावाचे नवीन फीचर लॉन्च केले. तर ती फीचर लॉन्च केली फेसबुकने. तर फेसबुकने मेसेंजर रूम नावाचं नवी फीचर लॉन्च केली. तर या फीचरमुळे 50 लोक एकावेळी एकाच व्हिडिओ कॉलवर जोडली जातील. तसेच फेसबुकने जिओमध्ये 9.99% शेअर्स खरेदी केले होते. तसेच मोर टुगेदर नावाचे कॅम्पनी फेसबुकने सुरू केले होते आणि लिब्रा नावाची डिजिटल करन्सीही फेसबुकनं लॉन्च केली होती. हे सगळे मुद्दे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर फेसबुकचे सध्याचे CEO कोण आहेत? मार्क झुकेनबर्ग. आणि स्थापना कधी झाली होती? 2004 साली. आणि हेडक्वार्टर कुठे आहे? तर कॅलिफोर्निया इथं. पुढं बघा, अलीकडेच कोविड-19च्या रिसर्चसाठी विलोकना नावाचे सर्च इंजिन कोणी विकसित केले? तर ते विकसित केलं आहे IITM केरळनं. तर हे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट असं हिचा फुल फॉर्म आहे. तर हिनेच विलोकना नावाचं सर्च इंजिन लॉन्च केलं. या थ्रू कोविडशी रिलेटेड कोणतेही प्रश्न, कोणताही डाऊट असेल तर तो क्लिअर केला जाईल. तर IITMबद्दल माहिती घेऊ. जी स्थापना 2000 साली झाली. डायरेक्टर आहेत प्रोफेसर सजी गोपीनाथ आणि ही आहे तिरुवनंतपुरम, केरळ येथे. पुढं बघा, कोणत्या राज्याने हेल्प मी नावाचे मोबाईल ॲप लॉन्च केले? तर ते केलं हरियाणा राज्याने. तर ह्याच्याबद्दल माहिती घेऊ. हरियाणा गव्हर्नमेंटने गरिबांसाठी हेल्प मी मोबाईल ॲप लॉन्च केले. जर एखाद्या व्यक्तीला कोणत्याही सामानाची गरज असेल तर तो या ॲप थ्रू त्या वस्तू मागवू शकतो. म्हणजे तसंच काय, तर फळ, भाज्या, औषधे, किराणा, तसंच फूड पॅकेट्स या गोष्टी ॲप थ्रू मागवल्या जातील. तर ही मोबाईल ॲप हरियाणानं लॉन्च केलं. तर हरियाणा मॅपमध्ये बघा, राजधानी आहे चंदीगड, मुख्यमंत्री आहेत मनोहरलाल खट्टर आणि राज्यपाल आहेत सत्यदेव नारायण आर्या. कोण? सत्यदेव नारायण आर्या. पुढं बघा, अलीकडे सूक्ष्म, लघु आणि मध्य उद्योग मंत्रालयाचे नवे सचिव म्हणून कोणाची नियुक्ती केली गेली? अरविंद कुमार शर्मा यांची नियुक्ती केली गेली. तर मिनिस्ट्री ऑफ मायक्रो, स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस म्हणजेच काय, MSME, तर हिचे नवीन सचिव म्हणून अरविंद कुमार शर्मा यांची नियुक्ती केली. तर ऑप्शनमध्ये बघा, प्रीती सुदन या केंद्रीय आरोग्य सचिव म्हणून यांची नियुक्ती केली गेली होती मागे. रवी मित्तर हे स्पोर्ट्स सेक्रेटरी बनलेत. तर तरुण बजाज हे कॉर्पोरेट अफेअर्स मिनिस्ट्रीमध्ये सचिव आहेत. तर MSME मंत्री कोण आहेत सध्याचे? तर ते आहेत नितीन गडकरी. पुढं बघा, अलीकडेच कोणी डेमोक्रॅटिक नॅशनल पार्टीच्या पदावरून राजीनामा दिला? तर तो राजीनामा दिला सीमा नंदा यांनी. तर या सीमा नंदा आहेत अमेरिकेच्या आणि म्हणजे इंडो अमेरिकन व्यक्ती आहेत, त्या भारतीय वंशाच्या व्यक्ती आहेत. आणि डेमोक्रॅटिक नॅशनल पार्टी कुठली आहे? तर ती आहे अमेरिकेची. तर या पदावर पोहोचणाऱ्या या पहिल्याच इंडो अमेरिकी म्हणजे भारतीय अमेरिकी व्यक्ती आहेत. पुढं बघा, अलीकडे GOQIIने कोणासोबत मिळून एक ॲड ऑफ हेल्थ कवर सुरू केला? तर बजाज अलायन्स जनरल इन्शुरन्सनी. तर बजाज अलायन्स जनरल इन्शुरन्सनी ॲड ऑन हेल्थ कवर सुरू केला आहे. तो कोणासोबत? GOQIIने. तर GOQII हा एक स्मार्ट टेक हेल्थ केअर प्लॅटफॉर्म आहे. याचं हेडक्वार्टर कॅलिफोर्निया USA येथे आणि बजाज अलायन्स जनरल इन्शुरन्सचं हेडक्वार्टर आहे पुण्यात आणि त्याचे MD-CEO आहेत तपन सिंगल. कोण? तपन सिंगल. तर मित्रांनो, या लेक्चरमध्ये आपण या दिवसाच्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी घेतल्यात, ज्याचा तुम्हाला येणाऱ्या सर्व परीक्षांमध्ये नक्कीच फायदा होईल. हे लेक्चर जर तुम्हाला आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.